नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहोत। आज आपण येथे वेरूळची लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत। येथे दगड बोलतात। चला तिकीट घेऊया। 35 रुपयाचं तिकीट आहे। तिकीट घेऊन आपण आत निघालेलो आहोत। ही सह्याद्रीची सातमाळा पर्वतरांग आहे। 5व्या ते 10व्या शतकात येथे साधारण 34 लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत। यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन असून आपण आता लेणी क्रमांक 16 च्या समोर उभे आहोत। गुफा नंबर 16 एलोराची कैलास मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून याची निर्मिती 8व्या शतकात राष्ट्रकूट वंशाच्या काळात झाली। संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरले आहे। एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद आणि हे मंदिर केवळ एक खडक वरपासून खालपर्यंत कोरले आहे। हे मंदिर बाहेरील बाजूस मूर्तीने भरलेले आहे। गजलक्ष्मी कमळाच्या फुलांच्या पलंगावर बसलेली असून दोन्ही बाजूस 2 हत्ती धनाची देवी लक्ष्मीवर समृद्धीचे पाणी ओतण्यात व्यस्त आहेत। महाद्वारातून आत आल्यानंतर हे पहिले शिल्प। मंदिराच्या दोन्ही बाजूला विशाल हत्ती असून विशाल विजय स्तंभ आहेत। या विजय स्तंभाची जी उंची आहे ती साधारण 70 फूट आहे। या विजय स्तंभावरती खूप छान प्रकारे नक्षीकाम केलेले आहे। मानव जातीने तयार केलेले हे एक सर्वात आश्चर्यकारक स्मारक आहे। हे बनवताना 2 लाख टन दगड काढला गेला। हे जे पुढे काय झाले हे एक गूढ रहस्य आहे। महाभारत ही महाभारतातील प्रसिद्ध चित्रे कोरलेली आहेत। हे साधारण 7 स्तरांमध्ये कोरलेले आहेत। प्रथम स्तरावर प्रचंड हत्ती उभे आहेत। मंदिर प्रतिकात्मकपणे त्यांच्या पाठीवर आधारित आहे। असं म्हणतात की 16व्या शतकामध्ये औरंगजेबने हे मंदिर पाडण्यासाठी 3 वर्ष सैनिक पाठवले होते, परंतु त्याच्याकडून हे मंदिर पूर्णपणे पाडता नाही आलं, कारण हे मंदिर घडवण्यासाठीच 150 वर्षाचा कालावधी लागलेला आहे। मंदिरातील शिल्पे जाणीवपूर्वक बनवली आहेत। प्रत्येक शिल्पाला अर्थ आहे। सर्व शिल्पे एकमेकांशी सुंदरपणे जुळतात, जणू काही ते जिवंतच वाटतात। संपूर्ण मंदिर हे शिल्पकलेचा एक खजिना आहे। हे या मंदिरातील सर्वात महत्त्वाचे शिल्प असून रावण कैलास पर्वत उचलताना दाखवले आहे। येथे दुर्गा, चामुंडा आणि काली या देवींचे शिल्प कोरलेले आहेत। तसेच गणेश मूर्ती व त्यांच्या मातोश्री यांचीही शिल्पे आहेत। आता आपण मंदिराच्या उजव्या बाजूस असून हा विजय स्तंभ आहे। येथे विजय स्तंभाच्या
उजव्या बाजूला महाभारत सुद्धा कोरलेले आहे। हा मंदिराचा खालचा भाग असून हा व्हिडिओचा पहिला पार्ट आहे। दुसऱ्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण मंदिराचा वरचा भाग बघणार आहोत। तर या मंदिराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला खाली कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।